मी माझा पहिला अटेम्प्ट दिला 2020 मध्ये. प्रिलिम्स मी 2दा क्लिअर केली पण मेन्स नाही करू शकलो. दिस इज द मिस्टेक आय कमिटेड. 2020 ला भेटलो. पण त्याच्यानंतर यू गिव्ह मी समथिंग विच changed my whole direction of the preparation. Still my dream that I want to become an IAS officer has not realized. बाकीच्या समाजातून आपल्यावर खूप सारे क्वेश्चन होत असतात की तुमचा मुलगा डॉक्टर झालाय आता करत तो काय आहे तो. बरोबर. सो त्याला शील्ड करून आपल्यापर्यंत न येऊ देणं. आई वडील आणि इव्हन माझा भाऊ सुद्धा सम व्हेरी क्लोज फ्रेंड्स ते माझे सपोर्ट सिस्टीम होते. इनफॅक्ट माझ्या वडिलांचं तर मला 12th मध्येच त्यांनी सांगून दिलं होतं सो ही पेशन्स खूप मोठ्या लेवलवर टेस्ट करते जो आय डोंट थिंक दुसऱ्या कुठल्या एक्झाममध्ये टेस्ट होतो. बाबा तुमचं हे चुकत आहे, तुमचं हे ह्याच्यापेक्षा हे करू शकता, या इंट्रोडक्शनमध्ये मजा नाही आहे, इथं तुम्ही फॅक्ट्स का नाही टाकले. नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर आज तेजस शारडा आहे. नुकताच UPSCचा रिझल्ट लागला होता आणि त्या रिझल्टमध्ये तेजसला 128वा रँक मिळालेला आहे ऑल इंडिया. आणि असं अपेक्षित आहे की तेजसला महाराष्ट्र केडर मिळू शकतो आणि IPS सर्व्हिस मिळू शकते. बेसिकली स्टार्टिंगमध्ये आपण बघणार आहोत जो स्टार्टिंगचा प्रवास आहे. मग आपण UPSC बद्दल त्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती जाणून घेणार आहोत. ती स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची आहे कारण की जे त्यांनी फेलियर्स बघितलेले आहेत त्यामधनं जर आपण शिकू शकलो तर आपल्याला नक्कीच आपल्या जर्नीमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. तर तेजस वेलकम. थँक्यू सो मच सर. तेजस थोडं तुझ्या स्टार्टिंगच्या फेजबद्दल जर तू सांगितलं तर आम्हाला ऐकायला आवडेल. येस, मी ब्रीफली माझा बॅकग्राऊंड देतो. हो सर, मी सोलापूरहून शिकलेलो आहे 10वीपर्यंत आणि 12वीपर्यंत. 12वीनंतर मी MBBS जॉईन केलं सेट GS मेडिकल कॉलेजमध्ये मुंबई. MBBSच्या लास्ट इयरमध्ये मला असं वाटलं की आपण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, तेव्हा तर IASची परीक्षा हेच डोक्यात होतं की आपल्याला IAS बनायचं आहे. तो विचार करून मी प्रिपरेशन करायचा प्रयत्न सुरू केला. इंटर्नशिपमध्ये मी फर्स्ट टाईम सिरियसली न्यूजपेपर वाचणं, रिसोर्सेस काय असतात हे ते करायला सुरुवात केला. आणि इंटर्नशिप जशी माझी संपली मी माझा पहिला अटेम्प्ट दिला 2020 मध्ये. प्रिलिम्स मी 2दा क्लिअर केली पण मेन्स नाही करू शकलो बिकॉज ह्या दोन्ही परीक्षांमध्ये जसे की आपल्याला माहिती आहे वेगळे वेगळे स्किल सेट्स लागतात. जेव्हा मला आणि मी थ्रूआउट सर अकॅडमिकली खूप काय म्हणतात वन ऑफ द प्रिव्हिलेज्ड वन्स राहिलेलो आहे. मी फेल्युअर कधी बघितलेलं नाही आहे. इव्हन छोट्या आपले सेमिस्टर एक्झाम्समध्येही कधी फेल्युअर नाही बघितलं. फेल्युअर इज म्हणजे ते तर लांबची गोष्ट आहे. मी फर्स्ट सेकंड हे रँक सोडून दुसऱ्या रँक्सच नाही बघितले. तर मी जेव्हा 2दा फेल्युअर टेस्ट केलं मला वाटलं हे काहीतरी गडबड चालू आहे आपल्या ह्याच्यात. मग मी माझी स्ट्रॅटेजी चेंज केली. देन आय केम इन टू कॉन्टॅक्ट. नाही ॲक्च्युली त्याच्या आधीच आलो होतं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण 2020 ला भेटलो. पण त्याच्यानंतर यू गिव्ह मी समथिंग विच चेंज्ड माय होल डिरेक्शन ऑफ द प्रिपरेशन. करेक्ट. त्यानंतर मग मी दिल्लीला गेलो. दिल्लीमध्ये गेल्यानंतर मला काही लक्षात आलं की आपण कुठं कुठे कमी पडत आहोत. आय वर्कड ऑन इट. 3rd अटेम्प्टमध्ये मला इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये जॉब भेटला. 4th अटेम्प्टमध्ये मला 128वा रँक भेटला. आणि आय थिंक जेव्हा सर्व्हिसेस डिलिव्हर होतील तेव्हा जसं की तुम्ही म्हणालात सर आय वुड गेट इन टू IPS. स्टील माय ड्रीम दॅट आय वॉन्ट टू बिकम एन IAS ऑफिसर हॅज नॉट रिअलाइज्ड. दॅट इज वाय यावर्षी पण एक्झाम देत आहे. स्टार्टिंग पासून जसं तू म्हटला की अकॅडमिकली यू आर व्हेरी स्ट्रॉंग, तर त्याचे 2 सब क्वेश्चन्स आहेत. एक म्हणजे व्हॉट इन्स्पायर्ड यू टू बिकम अकॅडमिकली व्हेरी स्ट्रॉंग ॲट अ व्हेरी यंग एज, आणि त्याचा फायदा झाला का या अभ्यासामध्ये? सर, या परीक्षेत आपल्याला एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ते खुर्चीवर शांतपणे बसून खूप वेळपर्यंत अभ्यास करणं. बरोबर. सो जर ही सवय तुम्हाला तुमच्या आयुष्यात ह्याच्या पूर्वी कधी लागलेली असेल, स्कूलमध्ये असो, कॉलेजमध्ये असो किंवा कधीही असो, डेफिनेटली फायदा होणार. नाही तर मग या परीक्षेच्या दरम्यान आपल्याला ते शिकावं लागेल. बरोबर. की मन चित्त विचलित न होऊ देता शांतपणे बसून 8 तास 10 तास जसं जसं एक्झाम जवळ येतील इव्हन 12 तास कसा अभ्यास करायचा. आणि जो त्याचा आपल्याला आधीपासून अभ्यास करण्याचं जे एक सवय जी असते आपल्याला, त्यामुळे डेफिनेटली त्याचा फायदा होतो. इन माय केस सर, माझे जे आई वडील होते दोघंही खूप पर्टिक्युलर होते की आपल्या मुलांनी अभ्यासात लक्ष द्यावं, खास करून माझी आई. सो हे त्यांच्यामुळं आय वॉज ऑलवेज एक प्रकारचं पॉझिटिव्ह इन्सेंटिव्ह मिळत होतं मला की आपण खूप अभ्यास करतो किंवा आपण मन लावून अभ्यास करतो म्हणून आपल्याला यश भेटतं म्हणून आपलं कौतुक होतं म्हणून आपण अजून अभ्यास करतो. सो एक प्रकारची पॉझिटिव्ह व्हर्च्युअस सायकल तयार झाली. सो दॅट कंटिन्यू अंटिल त्याच्यामध्ये काही सेटबॅक्स आले मला की अच्छा आपण अभ्यास करून किंवा खूप मेहनत करूनही आपल्याला यश नाही भेटत आहे. दॅट वॉज समथिंग विच देन प्रॉम्प्टेड मी की अच्छा आता काय. बरोबर आहे. तू तुझ्या आई वडिलांचा रोल सांगितला आणि मी तुझा प्रवास जवळून बघितल्यामुळे आई वडिलांचा तुझा रोल मी बघितलेला आहे तुझ्या यशामध्ये. तर तू कसं म्हणशील, व्हॉट इज द रोल दे प्लेड इन युअर सक्सेस? सो दे प्लेड आय थिंक द बिगेस्ट रोल इन माय सक्सेस.
माझा ऑप्शनल मेडिकल सायन्स आहे आणि ते दोघं डॉक्टर आहेत. त्यामुळं बाकीचे जे पॅरेंट्स असतात जे मुलाच्या अभ्यासाच्या शिवायची काळजी घेतात, करेक्ट, मुलाचं आरोग्य व्यवस्थित राहत आहे, बरोबर टाइमवर उठतोय झोपतोय, त्याला खाण्यापिण्याचे काही त्रास नाही होत आहे, अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी युजली आई वडील बघून घेतात. इन माय केस, माझ्या केसमध्ये अभ्यास सोडून दोन्ही गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असायचं, कारण मेडिकल सायन्स ऑप्शनल असायचं. तर मी त्यामध्ये सुद्धा त्यांची हेल्प घ्यायचो. बरं. सो राईट फ्रॉम फिजिकल सपोर्ट, फिजिकल म्हणण्यापेक्षा रादर दॅन फिजिकल, मेंटल सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट, पीस. बाकीच्या समाजातून आपल्यावर खूप सारं क्वेश्चन होत असतं की तुमचा मुलगा डॉक्टर झालाय, आता करत तो काय आहे तो. बरोबर. सो त्याला शील्ड करून आपल्यापर्यंत न येऊ देणं. आपल्याला युपीसीच्या जर्नीमध्ये खूपदा वर खाली होत राहतो आपण. करेक्ट. त्यावेळेस आपल्याला वर उचलून घेणं की नाही ठीक आहे, आम्ही तुझा मेहनत बघतोय, काही कारणामुळे कदाचित यश नाही पण भेटत असेल तर आपण शोधूया ते, त्यामध्ये तुला दोष देण्याचा काही वृत्ती नाही आहे. करेक्ट. सो हे जे गोष्टी आहेत ते त्यांनी खूप छान पार पाडले. त्यामुळे माझ्याकडं खूप कमी काम उरलं. आय जस्ट हॅड टू स्टडी. बरोबर. आणि माझा जो सपोर्ट सिस्टीम होता, आई वडील आणि इव्हन माझा भाऊ सुद्धा, बरं, आय हॅव अ यंगर ब्रदर. येस. दीज इमिजिएट फॅमिली मेंबर्स अँड सम व्हेरी क्लोज फ्रेंड्स, ते माझे सपोर्ट सिस्टीम होते. दॅट हॅव हेल्प मी बिग टाइम सर. आता तू MBBS करत होता आणि ते पण वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र. तर असा कुठला एक मुमेंट होता का की तू आता MBBS करतोय, तू पहिले असं डिसाईड केलं असेल की MBBS त्यानंतर पुढे काहीतरी अजून PG करायचं आणि हे डॉक्टरमध्ये करायचं आपल्याला, आणि व्हॉट चेंज की आपल्याला आता सिव्हिल सर्व्हिस करायचं, असा कुठला एक मुमेंट होता? कुठनं ती इन्स्पिरेशन आली? कसं झालंय? कारण की सहसा MBBS करून इकडे वळणारी विद्यार्थी किंवा मुलं कमी आहेत. येस सर, असा एक मुवमेंट तर नव्हता कुठला, एक ग्रॅज्युअल डिसिजन होता तो. असं होतं की जेव्हा मी वॉर्ड्समध्ये काम करायला लागलो, पब्लिक हॉस्पिटल होतं, पेशंट सोबत इंटरॅक्शन करताना लक्षात आले की आपल्या सिस्टीममध्ये प्रॉब्लेम तर भरपूर आहेत. आणि ॲज अ डॉक्टर, इव्हन नॉट ॲज अन इंटर्न, मोठं म्हणजे तुम्ही कुठल्या पोस्टवर पण गेलात, तुमच्याकडे रेस्ट्रिक्शन आहेत सर खूप. तुम्ही नाही एकदम आमूलाग्र बदल घडवू शकत सिस्टीममध्ये. बरोबर. आणि मग आपण ना युजली आफ्टर सम टाइम दोष द्यायला सुरू करतो की हे असंच आहे, ते तसंच आहे. त्यासाठी आपण काय करतोय तर खूप काही नाही करत आहे आणि खूप काही करू पण नाही शकत आहे. बरोबर. ते कुठंतरी मला खटकत होतं की नाही, हे आपल्याला ह्याच्यापेक्षा काहीतरी अजून चांगलं करायचं आहे. सगळ्यात चांगलं करण्याचे मला दोनच उपाय दिसत होते. एक आहे राजकारण, पॉलिटिक्स, आणि दुसरा आहे सिव्हिल सर्व्हिसेस, सेवा. सो मी विचार केला की आय थिंक फॉर मी द सेकंड ऑप्शन इज अ बेटर चॉईस. याच्यामध्ये आपल्याला आपली पर्सनॅलिटी त्याला मोर सुटेड आहे. ओके. त्यामुळं मग मी ग्रॅज्युअली बिट बाय बिट आय स्टार्टेड लुकिंग की काय असतं, याचा अभ्यास कसा असतो, परीक्षा कशी असते, पुढं आपलं आयुष्य कसं असतं. आणि ओव्हर 1 इयर, फायनल इयर, आय टूक दॅट डिसिजन की पुढे जाऊन आयुष्यात अशी कधी खंत नाही राहायला पाहिजे की घरच्यांचा पण काही नको असं नव्हतं. तेच मला प्रश्न आहे की आई वडील दोन्ही डॉक्टर आहेत, तू पण डॉक्टर झालेला आहे, घरी हॉस्पिटल आहे. येस. तर मग ते आई वडिलांना जेव्हा पहिल्यांदा सांगितलं, व्हॉट वॉज देअर रिॲक्शन? सो दे वर व्हेरी सपोर्टिव्ह. ओके. कॉन्ट्ररी टू जसं बाकीच्यांना वाटेल की असं त्यांचं काहीच नव्हतं की आम्ही एवढं मोठं हॉस्पिटल जर उभारलंय तर ते मग तुम्ही आता ते नाही चालवणार तर मग ते आम्ही केलंच कशासाठी, असा काहीच प्रकार नव्हता. इनफॅक्ट माझ्या वडिलांचं तर मला 12th मध्येच त्यांनी सांगून दिलं होतं की तुला MBBS करण्यापेक्षा एवढी मोठी डिग्री आहे, पुढे 10 वर्ष शिकावं लागतं कमीत कमी, त्याच्यापेक्षा कुठली तरी छोटी डिग्री करून टाक, ज्याच्यामध्ये तुम्ही यंग एज मध्ये काम करायला सुरू करू शकता. बट ॲट दॅट टाइम माझा थोडा वेगळा विचार होता. त्यांच्याकडून पूर्णपणे मला म्हणजे चांगलाच प्रतिसाद आला आणि मी म्हटलं की त्यांच्याकडूनही काही प्रॉब्लेम नाहीये तर मग आपण कशाला घाबरायचं. अशी पुढे जाऊन आयुष्यात 45-50 वर्ष झाल्यावर खंत नाही राहायला पाहिजे, करले ते ठीक आहे, एकदा करूनच टाकायचं आहे. मग बरोबर. आता आपण थोडं प्रिपरेशनकडे येऊयात. मला हा प्रश्न तुला नक्की विचारायचा आहे की साधारण जेव्हा जो विद्यार्थी नेहमी अकॅडमिकली सक्सेसफुल असतो, आणि असे बरेच उदाहरण मी बघितले, आता 13 वर्ष झाले मी UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतो आणि खूप विद्यार्थी क्लिअर झालेले आहेत, खूप विद्यार्थ्यांचा फेलियर बघितलेला आहे. तर एक मला जो तुला प्रश्न विचारायचा आहे की तू अकॅडमिकली नेहमी यशस्वी होता आणि जेव्हा तू UPSC मध्ये फेलियर बघितलं तर ते डायजेस्ट कसं केलं आणि त्या कम्फर्ट झोनमधनं कसं बाहेर आला, ती सिच्युएशन कशी हाताळली, हे मला तुला विचारायचं आहे प्रश्न. कारण की मेनी ऑफ द ॲस्पिरंट्स विच आय हॅव सीन की जे अकॅडमिकली खूप स्ट्रॉंग होते, मेनी ऑफ देम कुड नॉट हँडल दिस काइंड ऑफ फेलियर. दॅट इज वाय आय एम आस्किंग यू दिस क्वेश्चन.
येस सर, ॲक्च्युली खूप डिफिकल्ट होतं सर. बिकॉज काय असतं ना, आपण जेव्हा रेग्युलरली सक्सेसफुल होतो आणि आपल्या समाजात आपली ओळख त्याच्यामुळे असते. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा सक्सेसफुल नाही होत, सो तुम्ही अकॅडमिकलीच फेल नाही होता, तुमच्या ॲक्च्युली आयडेंटिटीला तडा जातो. एक्झॅक्टली. अच्छा, हा मुलगा तर नेहमीच होत होता आणि ते आपल्याला सांगतात पण तुझं तर काही होऊनच जाईल, पण तुमचं नाही होत. करेक्ट. सो तुम्हाला थोडंसं ते पचवावं लागते की तुम्ही म्हणजे फक्त तेवढंच नाही आहे, आणि तुम्ही आतापर्यंत मे बी डबक्यात नाही, विहिरीत नाही, तर मे बी तलावात पोहत होता, आता तुम्ही समुद्रात उतरलाय. बरोबर. यू आर कम्पिटिंग नॉट विथ द टॉप डॉक्टर्स, नॉट विथ द जस्ट टॉप लॉयर्स, टॉप इंजिनियर्स, टॉप विथ एव्हरीथिंग. करेक्ट. बिकॉज क्रीम ऑफ एव्हरी प्रोफेशन कम्स इन टू दिस. बरोबर. म्हणून मग तुम्हाला थोडंसं तुमचं जे एक रियालिटीच्या सोबतचं परसेप्शन आहे ते तुम्हाला ते कॅलिब्रेट करावं लागते की अच्छा ठीक आहे, हे सत्य आहे, व्हॉट टू डू अबाउट इट. ते जे आपलं कम्फर्ट झोनच्या थोडंसं बाहेर येणं की अच्छा ठीक आहे, मी ट्राय केलं, नाही झालं माझ्याच्यानी, काय कमी राहिली थोडंसं बघूया आणि त्याच्यानुसार आपले प्रयत्न करत राहूया. फेल्युअर हे एक इव्हेंट आहे रादर दॅन ते आपल्या आयडेंटिटीचा पार्ट आहे. करेक्ट. हे जे एक डोक्यात बसवणं असतं हे सांगणं सोपं आहे सध्या, पण तेव्हा ते खूप पेनफुल होतं. आणि ॲज आय सेड बिफोर की माझ्या पॅरेंट्सचा आणि माझ्या भावाचा ह्याच्यामध्ये मोठा रोल होता की ठीक आहे, फेल्युअर तुम्ही नाही बघितलं तर मग तुम्ही आयुष्यातला एक एक्सपिरियन्स नाही घेतलेला आहे, याच्यातून तुम्ही ॲक्च्युली खूप काही शिकू शकता जे मे बी आत्तापर्यंत तुम्ही कधी शिकूच नाही शकलात, कारण की ते तुमच्या नशिबी, तुमच्या वाटी नाही आलं. बरोबर. सो आय थिंक UPSCमध्ये मॅक्सिमम लोकांना हे सम पॉईंट ऑफ टाईम बघावं लागतं आणि जे त्याच्यातून पॉझिटिव्हली शिकून स्ट्रॉंगर कमबॅक करू शकतात त्यांना ही एक्झाम रिवॉर्ड करते. काय वेगळं आहे म्हणजे UPSC परीक्षा, जे महारथी येतात सगळे, MBBS येतात, IIM, IIT सगळ्यामधनं येतात आणि कधी त्यांना ते यश मिळत नाही, का अशी काय वेगळी का परीक्षा ही? तुझं अनालिसिस काय आहे? हां सर, आय थिंक या परीक्षेत ना 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत. नंबर 1, ही परीक्षा 1 वर्षभर चालते आणि एका वर्षात कुठल्याही एका क्षणी जर तुमचा परफॉर्मन्स जो तुमचा बेस्ट होता त्याच्यापेक्षा कमी आला तर यू आर अफेक्टेड बाय दॅट. बरोबर. आय डोंट थिंक अशी दुसरी कुठली परीक्षा आहे मेडिकल प्रोफेशनमध्ये, आणि जिथपर्यंत मला माहिती आहे परीक्षा युजली 1 दिवसाची असते, खूप तर काही दिवसांची असते, अशी कुठेच नाही की म्हणजे फिल्टर करत करत चालली आहे. सो ही पेशन्स खूप मोठ्या लेवलवर टेस्ट करते, जो आय डोंट थिंक दुसऱ्या कुठल्या एक्झाममध्ये टेस्ट होतो. सेकंड इज सर, या एक्झाममध्ये ना डिफरंट टाईप्स ऑफ नॉलेज आणि पर्सनॅलिटी टेस्ट होतात. 3 स्टेजेस आहेत एक्झामचे. 3 स्टेजमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. फर्स्ट स्टेजमध्ये युजली तुम्हाला फॅक्च्युअल बेस गोष्टी मॅक्सिमम कशा लक्षात ठेवायच्या आहे हा वाला पार्ट आणि कव्हरेज एलिमिनेट. येस, शॅलो कव्हरेज. आता ते शॅलो थोडंसं डेप्थ वाढत चालली आहे, बट स्टील लिटिल बिट ऑन द सरफेस अँड अ लॉट ऑफ कव्हरेज. करेक्ट. इन द मेन्स एक्झामिनेशन तुम्हाला गोष्टी थोड्याशा डेप्थमध्ये कराव्या लागतात आणि तुम्हाला ॲक्टिव्हली रिकॉल करावा लागतो गोष्टींचा. असं नाही की तुमच्यासमोर जे 4 ऑप्शन आहेत त्याच्यातलं सगळ्यात योग्य कुठला आहे हा अभ्यास, आणि ॲज अगेन्स्ट की जो प्रश्न विचारला आहे आणि त्याचं समर्पक उत्तर लिहायचं आहे, वेळेत लिहायचं आहे आणि जेवढ्या शब्दात दिले तेवढ्या शब्दात लिहायचं आहे. हा एक वेगळा स्किल सेट आहे. हे 2 स्किल सेटच्या शिवाय एक तिसरा स्किल सेट नंतर टेस्ट होतो, तो म्हणजे लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सीचा. जी कुठली भाषा तुम्ही दिली आहे, मेड बी इंग्लिश, मेड बी हिंदी और एनी अदर रिजनल लँग्वेज, त्यामध्ये तुमचं प्रभुत्व किती आहे. बरोबर. आणि तुम्ही स्वतःला किती कमी शब्दात आणि किती ॲप्टली आणि किती जे तुम्हाला बोलायचं आहे एक्झॅक्टली तेच कन्व्हे करू शकता, हे थर्ड इंटरव्ह्यू स्टेजमध्ये टेस्ट होतं. प्लस लिटिल बिट प्रेझेन्स ऑफ माइंड आणि लिटिल बिट तुमचं तुम्ही प्रेशर कसं हँडल करू शकता, हे आय थिंक सक्सेसिव्हली ॲट ईच एव्हरी स्टेज इट कीप्स ऑन इन्क्रीजिंग. सो एवढं सगळं डिफरंट एकाच एक्झाममध्ये टेस्ट होणं थोडं डिफिकल्ट आहे. मला मेडिकलचं व्यवस्थित आयडिया आहे सर, मेडिकलमध्ये एवढ्या गोष्टी नाही होत टेस्ट. इनफॅक्ट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की या एक्झाममुळे मला असे बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला भेटल्या माझ्याबद्दल, ज्या मलाही माहीत नव्हत्या. मी तर म्हणतोच की जो एक सिन्सिअर ॲस्पिरंट आहे UPSCचा, त्यांनी जर ती प्रोसेस व्यवस्थित केली तो इट इज अ डिस्कव्हरी ऑफ सेल्फ. स्वची ओळख होऊन जाते तुम्हाला या एंटायर प्रोसेसमधून. येस, डेफिनेटली, आय लाईक. आता तुम्ही जे फेलियर्स बघितले तर त्यानंतर आत्ता जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्यांना तुम्ही काय सजेशन्स द्याल की तुम्हाला जर परीक्षा क्लिअर करायची असेल तर हे स्पेसिफिक सजेशन्स काय असतील? सर, प्रत्येक एक्झामच्या स्टेजसाठी थोडंसं प्रिपरेशन बदलत राहतं, बट आय एम अ स्ट्रॉंग बिलिव्हर इन कंबायनिंग द प्रिलिम्स अँड मेन्स प्रिपरेशन. ओके. अंटिल ॲटलिस्ट 1 month बिफोर द प्रिलिम्स एक्झामिनेशन. तेव्हा तुम्ही पूर्णपणे ट्रॅक चेंज करू शकता, पण तोपर्यंत
तुमचं प्रिपरेशन हे इंटिग्रेटेड असायला हवं. नाहीतर मग ते माझ्यासारखं होऊन जातं, जेव्हा तुमचं प्रिलिम्स तर निघत जात आहे बट मेन्समध्ये तुम्ही नाही करू शकत आहे, बिकॉज तुमची तयारीची तशी म्हणजे दिशाच नाही राहिलेली आहे. नंबर 1, न्यूजपेपर रिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक एनी वन न्यूजपेपर, मला इंडियन एक्सप्रेस खूप आवडतं, त्याचा एक्सप्लेन म्हणून एक पेज येतो. आय थिंक इट शुड बी फॉलोड रिलिजियस. त्याच्यामधून डायरेक्ट क्वेश्चन निघतात, इन्क्लुडिंग 2024ची जी परीक्षा आहे, आजचा जो पेपर होता त्याच्यामध्ये हे आय कुड कोट की या पेपरमधून इथून क्वेश्चन्स निघालेले आहेत. द हिंदूमध्ये पण यायचे आय थिंक आधी, पण आय एम नॉट व्हेरी शुअर व्हॉट इज द स्टेटस नाव. नंबर 2, तुमचा जो कोअर नोट्सचा बेस आहे तो असा असायला हवा, इतका कन्साइज असायला हवा की तो एक्झामच्या आधी रिवायजेबल हवा. दिस इज द मिस्टेक आय कमिटेड. आय मेड एन्सायक्लोपीडियाज. त्यांना बघूनच मलाच भीती वाटायची हे काय लिहून ठेवलं एवढं मोठं. आणि हे नोट्स मेन्ससाठी स्पेसिफिकली? सर इफ इट इज पॉसिबल दोन्ही एक्झामसाठी वेगळे वेगळे बनवा, पण आय थिंक जर नाही पॉसिबल आहे मेन्ससाठी तर 100% हवाच हवा, बिकॉज मेन्स इज अदरवाइज अनडुएबल इन द ॲब्सेन्स ऑफ दॅट. ॲब्सोल्युटली. थर्ड थिंग आय विल से सर की ज्या एक्झामची तयारी करत आहात एक्झॅक्टली सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये ॲटलिस्ट 5-10 मार्क्स द्यायला हवे. लाईक अगर 9:30 ते 11:30चा पेपर आहे तर तसे इवन इफ तुम्ही सीझन ॲस्पिरंट्स आहात आणि तुम्ही 2-3दा परीक्षा दिलेली आहे, 5-6 पेपर तरी ॲटलिस्ट द्यायलाच हवे. बरोबर. सेम त्या एन्व्हायरमेंटमध्ये बसून. आणि जे फोर्थ थिंग होती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस. याचं इम्पॉर्टन्स, याचं महत्त्व मला खूप नंतर कळालं सर, की रादर दॅन रनिंग बिहाइंड जे कोचिंग क्लासेस किंवा जे कमर्शियल आन्सर कीज किंवा नोट्स प्रोव्हाइड करत आहेत त्यांच्यापेक्षा खूप जास्त चांगला सोर्स आहे PYQs आणि सिलेबस. बरोबर. हे ॲक्च्युली क्लिशेड आहे सर, बिकॉज सगळेच जण हे म्हणतात, पण जोपर्यंत ते आपल्याला लक्षात येत नाही की ह्यांचा उपयोग कसा करायचा आहे. करेक्ट. कारण की PYQ आणि सिलेबस यांचा उपयोग कसा करायचा आहे सगळ्यांना माहीत नाही आहे सर. ते जसं तुम्हाला लक्षात यायला लागतं की अच्छा ह्या नुसतं असं नाही आहे की हा जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर बघितलं पुढे निघालो, त्याच्यापासून अजून आपल्याला 10 नवीन गोष्टी शिकायला भेटतात. ते जेव्हा आपल्याला लक्षात येतं वी रिअलाइज की हां आय थिंक दीज आर द 4-5 थिंग्स आय थिंक शुड बी अधेड टू. आणि ह्याच्यावर तुम्ही ॲज अँड वेन यू कीप ऑन वर्किंग तुम्ही शार्प होत जाता. तर तेच आता मला स्टार्टिंगला तू जसं मी तुला 2020ला भेटलो होतो तेव्हा तू ऑनलाईन अभ्यास करत होता आणि मग तू ऑफलाईनला पण शिफ्ट झाला, तर हाऊ कॅन यू कम्पेअर बोथ? फर्स्ट क्वेश्चन की ऑफलाईन ऑनलाईन कसं कम्पेअर करशील, आणि UPSCसाठी एंटायरली ऑनलाईन करून पण आपण पास होऊ शकतो का, किंवा ऑफलाईन ही कंपल्सरी आहे आपल्याला कोचिंग किंवा प्रिपरेशन? येस सर, शकतोला तर आन्सर हा आहे, कारण की सगळ्या पद्धतीने मुलं दरवर्षी पास होतात. बरोबर. पण मला जिथपर्यंत मी पाहिलेलं आहे असं ऑब्झर्व केलेलं आहे की UPSCमध्ये ना खास करून मेन्स एक्झामिनेशनमध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण इम्प्रूव्ह करत जातो ना त्याच्यातून मोठा आपल्याला क्युम्युलेटिव्हली रिटर्न भेटतो. बरोबर. या गोष्टी कोणीतरी तर आपल्याला सांगायला हव्यात की बाबा तुमचं हे चुकत आहे, तुमचं हे ह्याच्यापेक्षा हे करू शकता, या इंट्रोडक्शनमध्ये मजा नाही आहे, इथं तुम्ही फॅक्ट्स का नाही टाकले, याचं कन्क्लुजन याच्यापेक्षा चांगलं असू शकलं असतं, हे इथं रिलेव्हंट नाही आहे, हे एवढं मोठं का दिलं आहे. अशा 17 गोष्टी असतात ज्या एक तुम्हाला जर कोणी सांगितलं तर तुम्हाला लवकर लक्षात येतील. आणि जर तुम्ही खूपच गिफ्टेड आहात आणि तुम्हाला त्याची नॅक आहे तर मे बी तुम्हाला त्याची गरज नाही पडणार, पण असे खूप कमी जण आहेत सर. मॅक्सिमम लोक हे ट्रायल अँड एरर करून त्यांच्या चुकांमधून शिकतात. आणि जर त्यांना कोणी एक्सपिरियन्स माणूस, कोणी मेंटर भेटला की जो तुम्हाला ऑलरेडी सांगू शकेल, सो दॅट ह्या चुका तुम्ही तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये तुमच्या मॉक्समध्येच कराल आणि फायनल एक्झाममध्ये जेव्हा जाल याच्यामधून शिकून एक बेटर डिलिव्हरी कराल तुम्ही आन्सर्स, खास करून मेन्स एक्झामिनेशनमध्ये, बट थ्रू आउट द प्रिपरेशन ॲज वेल. हे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा लागू होतं की फर्स्ट टाईम तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाताय तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. बोलायचं कसं, बसायचं कसं, तुम्ही एकंदरीत जेव्हा टफ क्वेश्चन किंवा ट्रिकी क्वेश्चन येतो तेव्हा त्याच्याने घाबरून न जाता त्याला हसत खेळत कसं टॅकल करावं, या ह्याच्यात आपल्याला कोणीतरी एक घरचा माणूस किंवा एक मोठा भाऊ टाईप्स पाहिजे. ते थोडंसं ऑनलाईनमध्ये मिसिंग होतं. दॅट मेंटॉर जो एक शब्द आहे ते जर होत असेल तर इट्स व्हेरी गुड, पण आय थिंक मी जेवढं बघितलं आहे ते कुठं ना कुठं मिसिंग आहे आणि त्याच्यामध्ये मला ऑफलाईनचा खूप फायदा झाला. तुमच्याकडून जेव्हा मी इथून पुण्यामध्ये गेलो, आय ऑलवेज यूज टू आस्क, मला जेव्हा कुठे छोटे मोठे प्रॉब्लेम्स यायचे, आणि मी जेव्हा दिल्लीमध्ये गेलो तिथंसुद्धा मला जे मेंटॉर भेटले होते त्यांनी मला खूप गाईड केलं. आणि इनफॅक्ट ही इज द रिझन की मी जो मॅसिव्ह जम्प इन मार्क्स बघितला मेन्समध्ये आणि सिलेक्शन बघितलं. सो ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये तो एक मोठा फरक आहे.
तेजस, काय वाटतं आता आपण UPSC मध्ये सिलेक्ट झालेलो आहोत, म्हणजे नाव यू आर गोइंग टू बिकम अ ऑफिसर, तर तुला जर असं ऑप्शन दिलं तर तुला काय करायला आवडेल? व्हॉट इज द चेंज ऑर व्हॉट इज द थिंग विच यू आर लुकिंग टू चेंज? काहीतरी तुझं असं आहे का स्वप्न की काय तुला करायचं आता? जो सर खूप सारे स्वप्न आहेत. इफ आय हॅड टू पिक वन, असे खूप मोठा सेक्शन आहे. लाईक मला याची कल्पना नव्हती, कारण मी शहरी भागात राहतो आणि आई वडील माझे चांगले डॉक्टर्स आहेत आणि एक प्रिव्हिलेज्ड अपब्रिंगिंग मी बघितलेलं आहे. त्यामुळे मला याची कल्पना नव्हती की आपल्या देशामध्ये अजूनही असे खूप सारे लोक आहेत त्यांना हे सगळ्या गोष्टी नाही भेटत, ज्या आम्ही टेकन ॲज ग्रँटेड घ्यायचो. यांना बऱ्याच गोष्टी करते आपली सरकार, पण आय थिंक अजून बरंच काही करायचं बाकी आहे. सो त्यांच्यासाठी आपण जे काही करू शकू ना सर, ते कमी आहे. आपण रस्त्यावर जाताना बघतो की इथं कोणीतरी होमलेस चिल्ड्रन आहेत. आता राईट टू एज्युकेशन येऊन सर बरीच वर्ष झालेली आहेत. बरोबर. त्यांचं राईट टू एज्युकेशन अजून पण नाही होत आहे. असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याकडं ट्रॅफिकचा इश्यू आहे, जिथं मी राहतो सोलापूरमध्ये, पोल्युशनचा इश्यू आहे. आय थिंक जे कुठली रिस्पॉन्सिबिलिटी मला भेटेल, आय विल मेक शुअर की त्याच्यात असं काम करून जायचं की लोकांनी आपण गेल्यावर नाव घ्यायला पाहिजे की हां, ह्यांनी छान काम केलं होतं. इट इज ऑल्सो पॉसिबल की जेव्हा तुम्ही सिस्टीममध्ये राहून काम करता, सगळ्याच गोष्टी तुम्ही एकदम रिव्होल्युशनरी पद्धतीने नाही करू शकत. बरोबर. बट आय थिंक बऱ्याच गोष्टी करूही शकतो आपण. सो दॅट विल बी माय एफर्ट की छान काम करायचं आहे आणि जे काम टिकायला हवे आणि जे लोकांचे खरखर कामी यायला हवं. मला असं वाटतं थांबू इथे तेजस, कारण की तुझं जास्ती वेळ नको घ्यायला. तुला पुढच्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे. त्यासाठी आमची तुला सगळ्यांना HV देसाई परिवार जो आपला आहे त्याकडनं शुभेच्छा. आणि आम्हाला सगळ्यात मोठा आनंद या गोष्टीचा आहे की तू IPS झाला, त्या गोष्टीचा आनंद नाहीये, बट एक चांगला भारताला IPS भेटलेला आहे, जो भारताची जी सामाजिक आता परिस्थिती आहे त्याची त्याला जाणीव आहे आणि त्याला जाऊन काहीतरी समाजामध्ये पॉझिटिव्ह करेल ही जी आम्हाला जाण आहे. तर ही अपेक्षा घेऊन तू जेव्हा IPSचं काम करशील तर नक्कीच आपल्या देशाला खूप चांगलं पुढे घेऊन जाशील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू सो मच. इट इज माय प्रिव्हिलेज.